श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हे आमचं मस्तपैकी चांदवड गाव. मी आलेले आहे गणपती आणि देवीच्या दर्शनासाठी, रविवार सुट्टी म्हणून. गणपती मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात आहे. आजूबाजूला सर्वत्र बगीचा आहे. मंदिर मुळातच डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. मंदिराच्या कोणत्याही दृश्याला बघितलेला सुंदर असे डोंगराचे दृश्य दिसतात. बघितले किती छान दिसतात. पावसाळ्यात, आता तर पावसाळा चालू आहे, मन थक्क करून टाकणारे दृश्य आहेत. बघू शकता, खूपच छान. आमचे चांदवड हे आमच्या चांदवडला ना निसर्गाची अलौकिक अशी देणगी लाभलेली आहे. बघा बरं, किती छान डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. गावामध्ये हे गणपती मंदिर आणि देवी रेणुका देवी हे ऐतिहासिक वस्तू आहे. त्यातलं हे इच्छापूर्ती गणेश मंदिर. गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर वडबारेला जाताना रेणुका देवी मंदिराजवळच इच्छापूर्ती हे गणेशांचं भव्य असं मंदिर आहे. मंदिराची स्थापना होळकर काळात झाली. बाबा पाटील यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. त्यांनीच वडबारे गावाची स्थापना सुद्धा केली आणि मंदिर सुद्धा बांधलेलं आहे. बघू शकतात, निसर्गाची अलौकिक देणगी अशा आमच्या चांदवड गावाला लाभलेली आहे. संपूर्ण चारही दिशांना डोंगर आहे. सह्याद्री पर्वताचे कुशीत वसलेलं असे हे सुंदर निसर्गाचं देणगी लाभलेलं चांदवड गाव आणि इच्छापूर्ती गणेश मंदिर. ह्या गणपतीकडे कोणतीही इच्छा मागितली की ती त्वरित पूर्ण होते, म्हणून त्याला इच्छापूर्ती हे नाव पडलेलं आहे. आपण मनोभावे जर सेवा केली आणि भक्ती केली तर गणपती बाप्पा नक्कीच ऐकतो.